नमस्कार मित्रांनो, लोकसभा निवडणूक 2024 चा 7वा टप्पा संपलेला आहे। उद्या होणाऱ्या मतमोजणीमध्ये आता स्पष्ट चित्र दिसणारच आहे, परंतु त्याआधी एक्झिट पोल वरती नजर टाकल्यास काही गोष्टी प्रामुख्याने समोर येत आहे। त्या म्हणजे जनतेच्या मनात ठाकरेच हिरो ठरलेले आहेत। तर सुरू करूया, नेमकं घडलं काय हे बघण्यासाठी मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। गोष्ट छोटी डोंगरा एवढी। तर मित्रांनो, एकूणच आता एक्झिट पोल समोर आलेले आहे आणि महाराष्ट्रामधलं चित्र अगदी लोकांच्या मनातलं आता दिसणार आहे। महाविकास आघाडीला बळ देणारं हे चित्र आहे आणि महायुतीच्या चिंता वाढवणारं हे चित्र आहे। ते नेमकं काय, तर सुरू करूया। एकूणच काय, तर महायुतीमध्ये खुद्द फडणवीस आणि भाजपची ताकद, त्यांच्या जोडीला उद्धव ठाकरेंचे आमदार फोडून बाहेर गेलेले एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पाडून गेलेले अजित पवार। तर एकूणच महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे नेते असलेली ही महायुती, फडणवीस, शिंदे, अजित पवार। दुसऱ्या बाजूला थकलेले शरद पवार आणि गोंधळलेली काँग्रेस आणि यांना सोबत घेऊन निघालेले उद्धव ठाकरे। एका बाजूला वंचित बहुजन आघाडी, जी मुस्लिम आणि दलितांचे मत घेत काही प्रमाणात त्याचा फायदा होणार होता भाजपाला, परंतु याला सुद्धा धूळ चारत दुसऱ्या बाजूला टिकून राहिलेले होते ते म्हणजे उद्धव ठाकरे। आणि अशा प्रकारे या महाविकास आघाडी आणि महायुतीच्या रस्सीखेचमध्ये आता उद्धव ठाकरे बाजी मारताना दिसत आहे। उद्धव ठाकरे लोकांच्या मनामध्ये घर केलेले दिसत आहे आणि उद्धव ठाकरेच आता जनतेच्या मनावर राज्य करणार आहे असं दिसत आहे। एकूणच भाजपा सत्ता स्थापन करेलच, मोदी पंतप्रधान बनतीलच, परंतु महाराष्ट्रामध्ये त्यांनी जे स्वप्न पाहिलेले होते त्या स्वप्नांना आता खुद्द जनतेनेच नाकारलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये भाजपला जे 45 पेक्षा जास्त खासदार हवे होते त्याला नख लावण्याचं काम आता खुद्द जनतेनेच केलेलं आहे। एकूणच काय, तर जनतेमध्ये जातीयवाद पेरणारे, जनतेमध्ये निष्ठेला किंमत नाही हे दाखवून देणारे आणि पक्षाशी गद्दारी करणारे, या सगळ्यांना आता जनतेने धडा शिकवलेला दिसत आहे। एका बाजूला फडणवीसचा भाजप नक्कीच पहिल्या क्रमांकाची मत घेताना आपल्याला दिसेल, परंतु दुसऱ्या क्रमांकावर त्यांच्या बरोबरीने असणार आहेत उद्धव ठाकरे। एकूणच जनतेच्या मनामध्ये ठाकरे आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीसाठी हा मोठा झटका ठरणार आहे। आता या महायुतीचं भवितव्य काय असेल, या महायुतीमध्ये अजित पवारांची किंमत काय असेल, या महायुतीमध्ये शिंदेंचं काय होणार, हे सगळे प्रश्न उपस्थित करणारा हा एक्झिट पोल आहे। असेच जर आपल्याला नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।